अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा 24 जुलै 2025 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजचा गुरुवार हा खूप मोठा आहे, कारण आज दीप अमावस्येचा सर्वात मोठा दिवस आहे। सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये दीप अमावस्येच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। बघा, हा दिवस वर्षभरात येणाऱ्या 12 अमावस्यांपैकी अत्यंत प्रभावी आणि सर्वात मोठा मानला जातो। दीप अमावस्या ही सर्व अमावस्यांपैकी सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते, जी घरात सकारात्मकता आणण्यासाठी, संपूर्ण घर जे आहे ते प्रकाशमय करण्यासाठी, घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी, आपल्या मुलांची, पतीची, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी बघा ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। मी तुम्हाला असंख्य व्हिडिओमध्ये असंख्य उपाय सांगितलेले आहेत, मात्र आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात असणारं 18 विश्व दारिद्र्य, गरिबी कायमची आपल्या घरातून दूर करण्यासाठी, लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी, पैशांचे मार्ग घरात चहूबाजूने खुले करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये आयु, आरोग्य, ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी बघा हा उपाय खूप प्रभावी आहे। आज दीप अमावस्येला संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर, जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्या सोबत हा एक उपाय करायचा आहे। या उपायाने तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल, गरिबी दूर जाईल, आजारपण निघून जाईल, घराला किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला कोणाची बाधा लागलेली असेल, नजर लागलेली असेल, तुमच्या घरामध्ये बरकत येत नसेल, तुमच्या घरात अवलक्ष्मी खूप जास्त असेल, तर या सगळ्या गोष्टींचा नाश होईल। शिवाय तुम्हाला पितरांचा श्राप असेल, बघा पितृदोष आपल्या असंख्य कामांमध्ये अडथळे आणतो। अमावस्या तिथी ही पितरांसाठी समर्पित असणारी तिथी आहे, त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो पितृदोष सुद्धा या उपायाने कायमचा नष्ट होईल। आता संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची, कुठलीही चालेल, तुमच्याकडे जी असेल घरामध्ये ती घ्या। अशा पद्धतीने एक छोटीशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यानंतर एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे। छान एक लिंबू घ्यायचं, ते लिंबू कट करायचं, मध्यभागी लिंबू कट करायचं आणि लिंबाचे 2 भाग करायचे। लिंबाचे 2 भाग केल्यानंतर त्या लिंबामध्ये असणारं जे रस आहे, हे रस पूर्ण पिळून घ्यायचं। लिंबातला पूर्ण रस जो आहे तो काढून घ्यायचा। हा रस तुम्ही लिंबू सरबतासाठी वापरू शकता, तुम्हाला जर कशामध्ये टाकायचं असेल स्वयंपाकात तुम्ही त्याच्यात टाकू शकता, पण तो रस काढून घ्यायचा। उपायासाठी रस वापरायचा नाही। आता रस काढल्यानंतर लिंबाची साल असेल, जी लिंबाची साल असेल ती साल उलटी करायची आहे। जिथून आपण रस काढला तो भाग आत जाईल, लिंबाचा जो आपण रस काढलेला आहे तो भाग खाली जाईल आणि जी हिरवी किंवा पिवळी साल असेल ती वर राहील। अशा पद्धतीने तुम्हाला लिंबाचे 2 दिवे करायचे आहेत। 2 लिंबाचे छान दिवे करायचे आहेत। आता या 2ही दिव्यांमध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे। कुठलंही मोरीचं घाला किंवा घरामध्ये जे कुठलं पूजेचं तेल असेल ते तुम्ही घालू शकता। छान तुम्हाला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। काला धागा असेल, काळ्या रंगाचा धागा किंवा काळ्या रंगाचं जुनं पुराणं कुठलंही कापड प्रत्येकाच्या घरात असतं, पोतेरा पण ज्याला म्हणतो ते असेल तर त्याचा एक छोटासा तुकडा, जुनं असणारं जे काळं कापड आहे त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला काढायचा आहे आणि या 2ही दिव्यांमध्ये त्याची वात करून घालायचं आहे। ठीक आहे, एकदम पातळ कट करा आणि या 2ही दिव्यांमध्ये त्याच्या 2 वाती करा। आता हे लिंबाचे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करा आणि 2ही दिव्यांमध्ये थोडी थोडी पिवळी किंवा काळी मोहरी घाला। 2ही दिव्यांमध्ये थोडं थोडं काळं किंवा जे खड्याचं मीठ असतं, नसेल तर घरात असणारे बारीक मीठ जे आहे ते मीठ घाला। ठीक आहे, आता घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जो मुख्य उंबरठा आहे, त्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावरती 2ही बाजूने 2 प्लेट ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीच्या ह्या खूप मोठ्या आहेत, छोट्या छोट्या घ्या।
2 छोट्या छोट्या प्लेट, एक या साईडनी एक त्या साईडनी, एक उजवीकडून आणि डावीकडून उंबरठ्याच्या वरती, ठीक आहे, उंबरठ्याच्या वरती तुम्हाला ह्या 2ही छोट्या छोट्या प्लेट ठेवायच्या आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला खड्याचं किंवा बारीक मीठ घालायचं आहे। 2ही प्लेटमध्ये तुम्हाला खड्याचं किंवा बारीक मीठ घालायचं आहे आणि या मिठाच्या वरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे। हळदी कुंकू म्हणजे मिठाचं पूजन करायचं आहे। मिठाचं पूजन केल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे 2ही लिंबाचे दिवे आहेत हे तुम्हाला त्या मिठावरती लावायचे आहेत। आता मिठावरती दिवे लावले की तिथे बसायचं आहे, आपले हात जोडायचे आहेत। घरामध्ये माता लक्ष्मीला आगमन करण्यासाठी, माता लक्ष्मीला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तिथे बसून 3 वेळा कनकधारा स्तोत्र, नाही जमत येत नसेल कनकधारा स्तोत्र तर महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे किंवा श्री सुक्तम म्हटला तरीही चालेल। फक्त माता लक्ष्मीची 3 वेळा सेवा करायची आहे। किती? 3 वेळा। 3 वेळा हे स्तोत्र मंत्र तुमचे म्हणून झाले तोपर्यंत हे दिवे पेटतेच ठेवायचे, अजिबात विझू द्यायचे नाहीत किंवा काहीच नाही। 3 वेळा तुमची सेवा करून झाली की त्याच्यानंतर हे लिंबाचे जे दिवे आहेत ते अर्धा 1 तासानंतर तिथून उचलायचे। अर्धा ते फार 1 तासानंतर 2ही दिवे उचलायचे। 2ही दिवे त्या मिठावरून उचलायचे, मीठ उचलायचं नाही, फक्त दिवे उचलायचे। आता एक मोठी प्लेट घ्या, त्या मोठ्या प्लेटमध्ये हे 2ही दिवे ठेवा। घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल, एखादं मोठं झाड असेल, त्या झाडाखाली हे 2ही लिंबाचे दिवे जे आहेत ते सोडून या। त्यानंतर उंबरठ्याच्या समोर आल्यानंतर जे प्लेटमध्ये मीठ ठेवलेलं होतं अभिमंत्रित केलेलं, हे मीठ 2ही प्लेटमधून काढा। हे जे मीठ आहे हे लाल रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आणि हे जे मीठ आहे, मिठाची जी पोटली आपण तयार केलेली आहे आज अमावस्येला, ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला लावा। याने नेहमी तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित राहील, कधीही नकारात्मकता येणार नाही, कुठलीही अवलक्ष्मी तुमच्या घराला शिवणार नाही, कुठलीही बाधा तुमच्या घरात येणार नाही, आजारपण कमी होत जाईल, दोष क्लेश कलह असतील तर ते सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर जातील। समजा पितरांचा खूप जास्त त्रास असेल तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही ते लिंबाचे दिवे तिथे लावाल तेव्हा जेव्हा माता लक्ष्मीची 3 वेळा तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून सेवा कराल तेव्हा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। बघा, आपले जे पित्र, आपले जे पूर्वज असतात ते अमावस्येला आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेले असतात आणि जेव्हा तुम्ही तिथे लिंबाचा दिवा लावता आणि जेव्हा त्यांचं स्मरण करता तेव्हा पित्र म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ते खुश होतात, आपल्याला ऋणांतून मुक्तता देतात आणि आपल्याला काही दोष लागलेले असतील तर त्यातून आपल्याला ते मुक्त करतात। खूप साधा सोपा उपाय आहे, आजच्या दिवसाचा हा खास उपाय आहे। जर आज संध्याकाळी या पद्धतीने तुम्ही लिंबाचे दिवे लावले मिठावरती तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न राहील आणि घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाऊन लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये कृपा होईल। आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।